2034 सालापर्यंत देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील असं वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील तरच महाराष्ट्राचा विकास होईल असंही ते म्हणाले। आणि यावरती शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे। 2034च काय 2080 सालापर्यंत फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरी काहीच अडचण नाही असं कदम म्हणतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्र फडणवीसांनी केला आहे। देवेंद्र फडणवीसजी 2034 पर्यंत या महाराष्ट्रात मुख्यमंत्री राहतील, कारण तोपर्यंत विकसित महाराष्ट्र आपल्याला करायचा आहे। जोपर्यंत देवेंद्र फडणवीस या राज्यामध्ये मुख्यमंत्री पदावर राहते तोपर्यंत विकसित महाराष्ट्र पूर्ण होऊ शकत नाही। आणि त्यामुळं आता देवेंद्रजींनाच आपल्याला पुढे करायचं आहे। इकडे मोदीजी, दुसरीकडे देवेंद्रजी, हे डबल इंजिन सरकारच महाराष्ट्र भलं करू शकतं। म्हणतायत की 2034 पर्यंत मुख्यमंत्री म्हणून हे देवेंद्र फडणवीसच राहतील। 2080 पर्यंत झाले तर आमची काय अडचण आहे? काय अडचण नाही। आमच्या शुभेच्छा आहेत। बावनकुळेंना देखील आहेत, देवेंद्रजींना देखील आहेत, एकनाथ शिंदेना देखील आहेत। आम्ही सगळे एक आहोत। कुणी आग लावायचा प्रयत्न केला तर आमच्यामध्ये मतभेद होणार नाही। चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणलेले आहेत, तुमची प्रतिक्रिया काय? शुभेच्छा सर। थँक्यू सर। तर चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा आहे। 2034 सालापर्यंत देवेंद्र फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री असतील आणि त्यांच्याच नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास शक्य आहे असं विधान त्यांनी केलं। आणि त्यावरती लागली शिवसेनेच्या नेत्यांच्याही प्रतिक्रिया आल्या। रामदास कदमांनी प्रतिक्रिया दिली की 2080 सालापर्यंत जरी फडणवीस मुख्यमंत्री राहिले तरी आम्हाला काहीच अडचण नाही। आणि दुसरं म्हणजे महत्त्वाची प्रतिक्रिया आली ती एकनाथ शिंदेंची। त्यांनी केवळ शुभेच्छा असं म्हटलं आणि हात जोडले।